असल्या गारीगार वातावरणात मस्तपैकी गरम गरम मम्मीच्या हातचं झणझणीत वांग खायचं सुखच वेगळं आहे. तर नमस्कार म्हणजे तसं मम्मीनं जेसीलाच कामाला लावल्या, मग जरा पहिला नृत्य प्रदर्शन करावं म्हटलं. पण काव खाल्यावर गपगुमाने काट काढायला चालू केलं, कारण की आपल्याला अनुच झणक्यावर चटणी वापरलेलं वांग खायला मिळणार होतं ना. तसं भरलेलं वांग करताना वेगळ्या स्टाईलने चिरायला लागते म्हणून जेसी मम्मीकडनं शिकून घेत होती, कारण की त्यात अनुच 31 प्रकारच्या मसाल्यांचं परफेक्ट मिश्रण करून बनवलेली चटणी आणि वांग्याचा मसाला घालायचा होता. नंतर मग वांगी चिरून मिठाच्या पाण्यात टाकली आणि मग घेतलं की कांदा टोमॅटो चिरायचं. तुमच्याकडे बघत बघत चिरण्याच्या नादात बाई जेसीच इथं बोट चिरायचं नव्हतं. ती कापल्यावर बी काय वाटणार नाही, कारण की सांगली सातारा कोल्हापूरची झणक्याबाद चव असलेल्या अनुची चटणी वापरून झणझणीत वांग खाया मिळणार होतं ना. आता वांग्याचा मसाला तयार करायचाय म्हणल्यावर 4 दिवशी मम्मीने जिरं मोहरी टाकून कांदा भाजून घेतला आणि हळूहळू सगळे इन्ग्रेडियंट्स टाकत पारंपरिक पद्धतीने बनवलेली अस्सल स्वाद आणि उच्च दर्जाच्या मिरच्यांचा वापर केलेल्या अनुची चटणी घातली, कारण की केमिकल विरहित नैसर्गिक रंग आणि झणक्याबाद चव असल्यामुळे मम्मीला बी चांगली वाटली. त्यामुळे मसाला तयार करून वांग्यात भरायला चालू केला आणि काकू तर कोल्हापूर जिल्ह्यातले असल्यामुळे काकूला अनुची झणक्याबाद चटणी आवडली हो. आता फोडणी देऊन वांगी सगळी भाजायला ठेवलीत आणि भाजून झाल्या त्याच्यात मसाला टाकला आणि फायनली आपलं वांग तयार झालं. आणि झाल्या लगेच जेसी ताव माराय बसली. मस्तपैकी भाकरीवर लोणी आणि झणझणीत मम्मीच्या हातचं भरलेलं वांग, त्याची चवच खतरनाक हो. तशी अनुची कांदा लसूण चटणी बी खतरनाक आहे. त्यामुळे तुम्ही बी या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता ऑर्डर साठी. ती तुम्ही कुठं बी ऑल महाराष्ट्रात असला तरी तिथपर्यंत तुम्हाला सांगली सातारा कोल्हापूरच्या अनुची झणक्याबाद चटणी मिळणारच हो.